1962 पासून या शाळेचं बांधकाम होऊन 22 नंबर शाळा हे नगरपालिकेचे शाळेचं केंद्र या ठिकाणी चालू होतं. 2017-18 नंतर हे शाळा आता बंद आहे. त्यानंतर या ठिकाणी इलेक्शन्स वगैरेच्या राजकारण्यांच्या आपले सगळे जे इलेक्शन्स होतात त्यावेळी ही शाळा पूर्ववत केली जाते आणि या ठिकाणी केंद्रामध्ये 9 ते 10 हजार लोकांचं इलेक्शनचे आपलं मतदान होतं. त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता नगरपालिकेने इथं एक आरोग्य केंद्र देखील उभारलं आहे. 25 ते 30 लोक दररोज याचा आरोग्य केंद्राचा इथं या ठिकाणी लाभ घेतात. आमचं म्हणणं एवढंच आहे की जीर्ण झालेली वास्तू तुम्ही बघताय, मागच्या साईडला भोयटेगाडी आहे, या साईडला राम मारुती पेठ पूर्ण एरिया आहे, मागे राम मंदिर आहे. एखादाही भूभाग जर कोसळला, जे आपल्या जळगावाचं आपलं ग्रामदैवत जे म्हणतो आपण राम मंदिर, जर त्याही मंदिरावर जर पडला तर किती मोठं हा विषय होऊ शकतो. आणि जर एखाद्या जीवितहानी जर झाली, एखादा जर तुकडा जर तो स्लॅबचा किंवा प्लास्टरचा तुकडा जर या ठिकाणी पडला तर जीवितहानी होऊ शकते. तरी नगरपालिकेला असेल, प्रशासनाला असेल, सर्वांना हीच विनंती कळकळीची की याचं ऑडिट असेल, स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं. तसं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे, जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं म्हणून. आणि ही लवकरात लवकर इमारत आता इथून या ठिकाणून ही पाडावी. या ठिकाणी तुमचं काही केंद्र चालू करायचे असल्यास, नगरपालिकेने त्यांचे काही उपक्रम राबवायचे असल्यास ते राबवावे, पण इथं शाळाच व्हावी अशी काही आमच्या नागरिकांची इच्छा आहे. मराठी शाळा राहावी या शाळेनेही बरेच आपले विद्यार्थी घडवलेले आहेत. या सगळ्यांचं, जुन्या गावातल्या लोकांचं, एवढं रहिवाशांचं एकच म्हणणं आहे की वास्तू धोकादायक आहे, हिला लवकरात लवकर तोडण्यात यावं.